नमस्कार, माझं नाव आहे राहुल किरण पुरोहित, डिरेक्टर ॲट मँगो इंटरनॅशनल प्री स्कूल. आज आम्ही एक फ्री आय चेकअप फॉर किड्स कंडक्ट केलेला आहे मँगो प्री स्कूल दौंड इथे. आणि मँगो प्री स्कूल दौंड इथे या शिबिराचा जो मेन उद्देश आहे तो आहे 3 ते 10 वर्षाचे जे किड्स आहेत, जे मुलं आहेत, मुली आहेत, यांच्या डोळ्याची एक तपासणी झाली पाहिजे. फ्रिक्वेंटली मुलांना डोळ्यांशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात, ज्याचे पॉसिबिलिटीज आजच्या लाईफस्टाईलमध्ये खूप जास्त आहे. बिकॉज मुलं कंटिन्युअस जे आहेत ते मोबाईल यूज करतात, स्क्रीन यूज करतात, आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे की एक जनरल अवेअरनेस हा पॅरेंट्सला खूप कमी असतो की मुलांसाठी, मुलांच्या डोळ्याच्या हेल्थसाठी काय गरजेचं आहे आणि काय नाही. आणि या पूर्ण शिबिराचा जो उद्देश आहे हा सिंपल एकच आहे की प्रत्येक मुलाचा जो 3 ते 10 वर्षातला आहे त्याचा एक आय चेकअप झाला पाहिजे, आणि त्यांच्या पॅरेंट्सला एक गायडन्स, एक अवेअरनेस मिळालं पाहिजे की त्यांनी फ्युचरमध्ये पण मुलासाठी हे आय चेकअप्स करत राहावे. आम्ही जनरली अक्रॉस द महाराष्ट्र मँगो इंटरनॅशनल प्री स्कूलच्या 6 प्री स्कूल्स आहेत, ज्याच्यामध्ये 2022 मध्ये आम्ही स्टार्ट केलं होतं ते दौंडमध्ये. मी स्वतः दौंडचा आहे आणि दौंडचा असल्यामुळे मला एक एज्युकेशन फील्डमध्ये काहीतरी करण्याची जी इच्छा होती ती मी म्हणलं की माझ्या गावापासून मी स्टार्ट केली पाहिजे, दौंडमधून मी स्टार्ट केली पाहिजे. आज आम्ही माझे पार्टनर आहेत मयूर धामणे. आम्ही आज अक्रॉस द महाराष्ट्र 6 प्री स्कूल्स ओपन केल्या आहेत, इन्क्लुडिंग दौंड. याच्यामध्ये अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, त्याच्यानंतर पुण्यामध्ये चिंचवड आहे, हडपसर आहे, विमाननगर आहे, आणि ही दौंड आहे. तर आम्ही असे इव्हेंट्स घेण्यामागचा एक सगळ्यात इम्पॉर्टंट जो मुद्दा आहे, वी आर इन एज्युकेशन. आम्ही एक नोबल कॉज साठी काम करतोय. लहान मुलांचं एज्युकेशन जे फ्युचर आहे, आता यांच्या हेल्थशी रिलेटेड आम्ही असे इव्हेंट्स फ्युचरमध्ये पण राबवणार आहोत, आयोजित करणार आहोत. आणि याच्यामध्ये आमचा मेन उद्देश असेल की डेफिनेटली एक हुशार मुलगा एक किंवा मुलगी असेल जो आपल्याला फ्युचर घडवायचा असेल त्यांचा, तर त्यांची हेल्थ इन टर्म्स ऑफ आईज, डेंटल ही खूप महत्वाची आहे. आणि डेफिनेटली आम्ही येणाऱ्या फ्युचर टाइम मध्ये पण असे चांगले उपक्रम हेल्थशी रिलेटेड, ग्रो करणे, ओव्हरऑल डेव्हलपमेंटशी रिलेटेड आम्ही काम करणार. ज्यावेळेस या गोष्टीचा इनिशिएटिव्ह विचार करत होतो त्यावेळेस जे डॉक्टर चिराग भट्टड आहेत त्यांचा आम्हाला खूप मोठा हेल्प मिळालेला आहे थ्रूआउट. एक त्यांनी जो त्यांचा वेळ, त्यांनी जो त्यांचा नॉलेज, त्यांचा एक्सपिरियन्स जो पॅरेंट्स बरोबर शेअर केलेला आहे तो डेफिनेटली एक की पॉइंट आहे या आय चेकअप कॅम्पचा. आणि डेफिनेटली त्यांना सुद्धा आम्ही याबद्दल धन्यवाद देतो. आणि डेफिनेटली ते पण पुढे अशा कॅम्पमध्ये, अशा शिबिरामध्ये आम्हाला पुढे अजून हेल्प करतील. आणि डेफिनेटली आम्ही मिळून जे स्टुडंट्स आहेत, जे चाइल्ड आहेत, त्याच्यासाठी नवीन नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न करत राहू. डोळ्याचं शिबिर भरवणं, डोळ्याचं शिबिर अनेकच शिबिर होतात. जे शिबिर मोस्टली आपण जे बघतो ते मोठ्या लोकांसाठी असतात, मोतीबिंदू, काचबिंदू, तेही गरजेचे असतात शिबिर. परंतु ह्याच्यात लहान मुलांचं शिबिर फार कमी होतात. आणि आजकालची जनरेशन, लहान मुलं जे आहेत हे मोबाईल, स्क्रीन ह्याच्यात मार्गेच मोठे होणार आहेत. काय असतं याचं महत्व काय आहे की लहान मुलं जे आहेत यांना नजर कमी असू शकते किंवा चष्म्याचा नंबर असू शकतो, पण हे बिचारे आपल्याला सांगू नाही शकत. आणि जर लहानपणीच आपण याचं ट्रीटमेंट नाही केलं किंवा चष्मा असला, एखाद्या बाळाला जर चष्मा असला आणि आपण चष्म्याचा नंबर त्याला वेळेत दिला नाही तर त्याची ग्रोथ होत नाही, त्याच्या डोळ्याची नजर कमजोर राहू शकते. आणि एकदा वाढ झाली ना तर 10 ते 12 वर्षाची जर वाढ झाली त्याची, आणि त्यावेळेस आपल्याला कळलं की नंबर कमी आहे, म्हणजे नंबर आहे त्याला पण नजर कमी आहे, तर ते आपण दुरुस्त करू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मुलाला जर 80% नजर असेल किंवा 70% नजर असेल आणि तो 6 वर्षाचा आहे, एका डोळ्याला 80% आणि एका डोळ्याला 100% जर असेल, तर त्यावेळेस आपण जर लहानपणी त्याला चष्मा दिला, त्याचं कारण शोधून त्याला चष्मा दिला आपण, आणि चष्म्याने त्याला 100% दिसत असेल तर त्याची विजन 100% टिकून राहील. पण हेच विजन जर तो 12 वर्षाचा, 14 वर्षाचा असला आणि आपल्याला कळलं की त्याला नजर जवळपास 80%च आहे आणि त्यावेळेस जर त्याला चष्मा दिला आपण, तर ती इम्प्रूव्हमेंट होणार नाही त्याची, तर ती 80%च राहील. आजकालचे मुलं मोबाईल वगैरे वापरतात. त्या मोबाईलमुळे कसं असतं की जे ग्रोईंग एज आहे लहान मुलांचं, त्याच्यामुळे नंबरचं प्रमाण वाढायला लागलंय चष्म्याचं.
त्यासाठी आपल्याला हा शिबिर घेणं, दरवर्षी अॅन्युअल चेकअप करणं गरजेचं असतं मुलांना. त्यासाठीच आम्ही हा खास इनिशिएटिव्ह घेतला होता की लहान मुलांचं पिडियाट्रिक आय स्क्रीनिंग करणं गरजेचं राहतं. आजच्या शिबिरात आतापर्यंत 15 पैकी 8 मुलांना चष्म्याचा नंबर निघाला आहे. हा रेशिओ फार वाढलेला आहे, अनएक्सपेक्टेड आहे. तर याचं महत्व तेच आहे की या मुलांना लवकर आपल्याला चष्मा जर असेल तर चष्मा देणं, पॅरेंट्सने काळजी घेऊन काळजीपूर्वक लक्ष देऊन बाळ चष्मा वापरते की नाही हे चेक करणं गरजेचं आहे. तोच आमच्या शिबिरचा मोटिव्ह आहे. आणि मोबाईल पासून दूर राहणं म्हणजे लहान मुलं जे आहेत त्यांना मोबाईल देणं हे फार पेरेंट्स येतात. पेरेंट्स मला म्हणतात ओपीडीत की सर आमच्या मुलाला सांगा की हा सारखं मोबाईल खेळतोय. अरे आपण त्याला काय सांगायचं, मोबाईल दिला कोणी हातात, पेरेंट्सनेच. त्याला बाकी खेळणी द्या, बाहेर खेळू द्या, थोडं डेव्हलप होऊ द्या ना. मोबाईल गरजेचा आहे पण एक 8 वर्षानंतर द्या. तुम्ही लहानपणीपासूनच सवय लावली. आपल्याला पेरेंट्स मोबाईल का देतात हातात की आपल्याला सेपरेट वेळ पाहिजे थोडासा, आणि मुलांना थोडंसं काहीतरी एंटरटेनमेंट द्यावं त्यासाठी मोबाईल हातात देऊन टाकतात. ते चुकीचं आहे. त्याला काही खेळणी द्या, खेळू द्या, डॉल द्या, अशा ब्रिक्स बांधू द्या. भरपूर गेम्स आहेत, इंटेलेक्च्युअल गेम्स आहेत. हॅलो एव्हरीवन, मी अपर्णा प्रदीप नलगे. ही माझी मुलगी मुक्ता प्रदीप नलगे. गेली 3 वर्षांपासून मँगो इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये शिकत आहे. खूप छान शाळा आहे. इथले टीचरही खूप छान आहेत. खूप छान प्रकारे शिकवतात. खूप केअरफुली हँडल करतात. आणि आज इथे मँगो इंटरनॅशनल प्री स्कूलच्या माध्यमातून आई चेकअपचं फ्री कॅम्पिंग आहे. तर डॉक्टर चिराग भट्टड यांनी हे कॅम्पिंग आणि राहुल पुरोहित सरांनी यांच्या माध्यमातून हे कॅम्पिंग आहे. तर खूप छान पद्धतीने इथे चेकअप वगैरे चालू आहे. असेच कॅम्पिंग त्यांनी घेत राहावं. आणि हेलो, मैं दिविशा नवीन दावरा, मेरा बेटा कबीर दावरा। ये सबसे पहला जब मैंगो स्कूल स्टार्ट हुआ था तो कबीर का फर्स्ट स्कूल कोरोना के बाद ओपन होने के बाद फर्स्ट स्कूल था कबीर का। मैं वॉज वेरी हैप्पी, वेरी सेटिस्फाइड। बहुत अच्छे से किया था। मैंगो स्कूल का भी फर्स्ट ईयर था, मेरे बेटे का भी फर्स्ट ईयर था और बहुत अच्छे से किया था स्कूल में। एक टाइप का मॉन्टेसरी स्कूल है, दौड़ में कोई भी नहीं है। बहुत अच्छे से एक्टिविटीज वगैरह सब करवाई थी। उसके बाद मैंने उसका स्कूल चेंज कर दिया, बट स्टिल मैंने कंटिन्यू रखा है स्कूल के साथ, कभी समर कैंप्स के थ्रू, और अब आई चेकअप का भी किया गया है यहाँ पे अरेंजमेंट, तो वो भी बहुत अच्छे से हो रहा है। बहुत सारे पेरेंट्स आए हुए हैं आई चेकअप के लिए बच्चों के। बहुत अच्छा कर रहे हैं मैंगो स्कूल वाले। आई एम वेरी हैप्पी एंड आई होप कि ये स्कूल और ग्रो हो, सिर्फ प्री प्राइमरी तक सीमित ना हो और बढ़े। ऑल द बेस्ट। हाय, माई सेल्फ स्नेहा लोहिया। अब मेरा लड़का जब 17 मंथ्स का था तब से वो मैंगो स्कूल में है। मैंने बहुत सारे दौड़ में सब स्कूल में गई थी और सब स्कूल में चेक भी किया कि मेरा लड़का छोटा है तो वह कहाँ कंफर्टेबल रह सकता है। तो मैं जब मैंगो में आई, मुझे ये स्कूल फर्स्ट ही चॉइस में पसंद आ गया और 17 मंथ से वो ये स्कूल में है। स्कूल ने मुझे बहुत कोऑपरेट किया, जबकि अद्विक बहुत छोटा था, वो रह नहीं पा रहा था मेरे सिवा, उसको बार बार दूध भी चाहिए, तो फिर भी स्कूल ने बहुत मुझे सपोर्ट किया, स्कूल के स्टाफ ने। तब से प्ले ग्रुप, नर्सरी और LKG तक अभी भी अद्विक यही स्कूल में है। स्कूल ने बहुत सपोर्ट किया। और आई वुड ऑल्सो लाइक टू थैंक डॉक्टर प्रेम कुमार बत्थड़ सर एंड ऑल्सो डॉक्टर चिराग भट्टड़ सर for considering Mango as a part of their initiative and taking Mango to organize this free eye checkup camp. And nowadays this camp is a must for children, as children are very addicted to mobile. So parents, they don't usually go to hospital and check their eyes, but this camp, it creates awareness for children's eye checkup. And I would also like to thank Mango School management for taking this initiative to conduct this free eye checkup camp, which reflects their concern for child's overall development and health. And I would recommend Mango as best school in Daud. यहाँ पे मेरे 2 पोतियों को आग दिखाने लाई है। कौन सा कक्षा में पढ़ता है? एक सेकंड में है और एक 4 में। तो आग बताने के कारण क्या है? वो मोबाइल बहुत देखते, इसलिए मैंने यहाँ पे लेकर आई।